साहेबांचे आणि आमचे फार जुने संबंध आहेत. त्याचं उदाहरण देखील राजन साळवी साहेबांचं आणि उदय सामंत 2004ला वयाच्या 26व्या वर्षी ज्यावेळी आमदार झाला त्यावेळी राजन साळवी साहेब हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते आणि उदय सामंत आमदार झाल्यामुळे त्यांना त्यांचं पद गमावावं लागलं. सर्वांना एवढे संबंध आहेत होते आणि भविष्यात देखील. परंतु काही वेळ यावी लागते, त्याच्यामुळे राजन साळवी साहेब थोडे मागे राहिले. परंतु मगाशी देखील मी सांगितलं, सामंतांना योग्य वेळ आणि योग्य दिशा कळते, त्यामुळे उदय सामंत पुढे गेले आणि मंत्री झाले. मी आमदार, परंतु काही नाही, मी जरी आमदार झालो असतो तरी मी मागे देखील सांगतो की प्रत्येक जण हा आमदार आहे. राजन साळवी देखील आमदार. आज सगळ्यांच्या कृपेमुळे, सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी आमदार झालेलो आहे. परंतु ह्यावेळी इलेक्शनच्या वेळी प्रत्येकाला हार जिती असते, प्रत्येकाला स्पर्धा करावी लागते आणि आपण प्रतिस्पर्धी होतो, शत्रू नव्हतो. त्यात हार जीत झाली, परंतु आपण सगळेजण आज एकत्र आलो आणि एकत्र आल्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे की शिवसेनेची संघटना पूर्णपणे बांधा राजापूर साखरपाव मतदारसंघामध्ये फार जोरात. आणि या ठिकाणी मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या भविष्यातल्या सर्व निवडणुका त्या जिल्हा परिषदच्या असतील, पंचायत समितीच्या असतील किंवा नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील किंवा सर्व ग्रामपंचायत, या 100% शिवसेना म्हणूनच आपण जिंकणार आहोत, त्याच्यात कोणतीही मनात शंका साहेब. आज मला अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली, मी ती राज्यामध्ये सांगितली. ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला त्या उठावामध्ये देखील राजन साळवी साहेबांचा सहभाग होता. परंतु काय बिनसलं माहिती नाही आणि राजन साळवी साहेब तिथे राजन साळवी साहेबांच्या घरी गेलो होतो किंवा त्यांच्या बंधूंच्या घरी गेलो होतो. त्या वहिनींना पण देखील विनवणी केली होती, बरोबर झालो. परंतु आणि त्यांच्या मुलांना असेल किंवा पुतण्यांना असेल, मी खरोखर मनापासून सांगत होतो की तुम्ही या. तुम्ही राजन साळवी साहेब राजापूरपर्यंत आमदार होते, उदय रत्नागिरीत होईल आणि मी खासदार होईल, ही माझी इच्छा होती. तर असो, पण आता राजन साळवी साहेब तुम्हीच आमदार